आज अनेक महिला काय करतात की त्यांना सोनं खरेदी करायचं असतं, दागिने खरेदी करायचं असतं, म्हणून ते दर महिन्याला काही रक्कम सोनाराकडे डिपॉझिट करत जातात आणि 2 वर्षानंतर दागिना खरेदी करतात. आता याचा सगळ्यात मोठा तोटा आता मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. समजा एक 2 वर्षापूर्वी एका महिलेने दर महिन्याला एक 5,000 रुपये सोनाराकडे जमा केलेले आणि आता 2 वर्षानंतर 1,00,000 1,15,00,000 रुपये ते साठलेले आहेत. पण आज जेव्हा ते दागिना खरेदी करतायत त्यांना सोन्याचा भाव हा आजचा मिळतोय, 2 वर्षापूर्वीचा मिळत नाहीये. तेच आम्ही म्हणतो की आपण करायला काय पाहिजे की आपण गोल्ड म्युच्युअल फंड सारखे जे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या वेळेचा दर मिळत जाईल. सो त्याच्याऐवजी जर आपण गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये 5,000ची SIP केली असती तर 2 वर्षापूर्वी जो दर होता अंदाजे 60,000 रुपये होता, तर त्यावेळी त्या दरानं आपल्याला ते सोनं मिळालं असतं आणि त्याचं आजपर्यंत अप्रिसिएशन हे ज्या गृहिणींनी पैसे सेव्ह केले त्यांना मिळालं असतं. पण आज झालं काय, पैसे सेव्ह केले त्या गृहिणींनी 2 वर्षापासून, पण जी काही सोन्यामध्ये वाढ झाली त्याचा फायदा त्यांना न मिळता तो त्या ज्वेलरला मिळाला. त्यामुळं अशा स्कीम्स पेक्षा मला वाटतं की अगदी ऑर्गनाइज वेने आपण एखादी गोल्ड SIP करणं हे प्रत्येक गृहिणीसाठी फायद्याचं ठरेल.